नमस्कार. आपण ऐकतोय श्री नवनाथ भक्तिसार. श्री गणेशाय नमः. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. आजचा आपला अध्याय चालला आहे 30वा. चौरंगीनाथाची जन्मकथा. गिरनार पर्वताच्या गुहेत अत्रिनंदन आपले शिष्य भर्तरी आणि गोरक्ष यांच्या समवेत योगातील गहन प्रश्नांवर बोलत बसले होते. ते बोलणं पूर्ण झाल्यावर त्यांनी गोरक्षाला मच्छिंद्रनाथांना घेऊन येण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे गोरक्ष प्रणाम करून निघाला. भर्तरीला दत्तात्रेयांनी सर्व सिद्धींचं ज्ञान देण्यास प्रारंभ केला. अनेक दिवसांच्या अभ्यासानंतर दत्तांनी भर्तरीवर कृपा केली आणि त्याला चिरंजीव पद प्राप्त झालं. इकडे गोरक्ष प्रवास करीत निघाला. तो गर्भार्धी पर्वतावर जाऊन मच्छिंद्राला भेटला. त्याला दत्तात्रेयांच्या भेटीसाठी म्हणून तिथून बरोबर घेऊन तो परत आला. वाटेत त्यांना कौंडिण्यपूर लागलं. भिक्षा मागण्यासाठी ते दोघे नगरात गेले. तो त्यांना तिथे भर चौकात एक राजबिंडा तरुण हातपाय तुटलेल्या स्थितीत विव्हळत असलेला दिसला. तो प्रकार पाहून दोघेही चकित झाले. हा तरुण कोण आहे? याला कशी अशी शिक्षा दिली गेली? का दिली गेली? अशा चौकशा त्यांनी आसपास सुरू केल्या. कौंडिण्यपूरचा राजा शशांगर यांनी स्वतःचा मुलगा कृष्णागर यावर संतापून त्याचे हातपाय तोडून त्याला चौकात टाकलं होतं. एवढं प्रथम त्यांना कळलं आणि मग पूर्व इतिहास जो कळला तो फारच चमत्कारिक होता. शशांगराला पुत्रप्राप्ती. हा शशांगर राजा पुष्कळ वर्ष निपुत्रिक होता. त्याला कशातच रस वाटायचा नाही. सदान कदा तो एकच खंत करीत बसायचा. त्याची स्त्री मंदाकिनी त्याची समजूत काढायची. भाग्यात नसेल तर उगीच मनाला क्लेश कशाला करून घ्यायचे असं म्हणायची. तरी राजा चिंता करायची. होता होता त्याने मंत्र्यावर राज्य सोपवलं आणि दक्षिणेला रामेश्वरात जाण्याचे ठरवलं. रामेश्वराची आराधना करावी म्हणजे शंकर प्रसन्न होईल आणि पुत्र देईल असा विश्वास धरून तो थोडेसे सेवक आपल्याबरोबर घेऊन आणि मंदाकिनीलाही बरोबर घेऊन दक्षिण दिशेला निघाला. वाटेत मुक्काम करीत करीत कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांच्या संगमावर एका गावी राहिला. तिथे रात्री स्वप्नात भगवान शंकरांचं 5 मुख आणि 10 हात अशा स्वरूपात त्याला दर्शन झालं. शंकर त्याला म्हणाले, याच संगमावर अपर्णेसह माझी लिंगरूप मूर्ती आहे. तिची नित्य अर्चना कर म्हणजे संतान प्राप्त होऊन तुझी चिंता मिटेल. सकाळी राजा जागा झाला. त्याला स्वप्न आठवलं आणि तो संगमावर दोन्ही नद्यांच्या मध्ये गेला. तिथे त्यांनी शोध घेतला. तो एक जुनं शिवलिंग आणि पार्वतीची मूर्ती त्यांना सापडली. देऊळ पडून गेलेलं, पालापाचोळा सर्वत्र झालेला, कोणी तिकडे फिरकतही नसे. राजाने लोकांना सर्व सांगून त्या लिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. मोठा समारंभ केला. नौबती वाजंत्री वाजली. लोकांना शंकराचं नवीन मंदिर बांधून दिलं आणि लोक त्याला संगमेश्वर असं म्हणायला लागले. राजा तिथेच राहून नित्य त्या शिवलिंगाची अर्चना करू लागला. रामेश्वराला आपण जाणारच होतो, पण हाच आपला रामेश्वर अशी श्रद्धा ठेवून तो आराधना करायला लागला. तो तिथे राहत असताना पुढे एक अद्भुत गोष्ट घडली. त्याला पुत्र मिळाला. पण त्याआधी आणखीन एक दिव्यकथा सांगितली पाहिजे. त्या संगमावर जे गाव होतं तिथे मित्राचार्य या नावाचा एक मोठा ब्राह्मण राहत होता. त्याची स्त्री शरयू या नावाची होती. त्यांनाही संतान नव्हतं. पुढे असं झालं की कैलासनाथ शंकर आपल्या गणांसह कैलासावर शिवधामात बसले असताना गणांच्या मनोरंजनासाठी त्यांनी सुरोचना अप्सरेला बोलावलं आणि नृत्य करण्यास सांगितलं. ती नृत्य करीत असताना आणि एकीकडे सुस्वर गायन चाललेलं असताना दैवयोग असा की तिच्या मनात शंकरांच्या विषयी कामवासना उत्पन्न झाली. तिचं मन द्विधा झालं आणि नृत्य करताना ती चुकायला लागली. तेव्हा शंकरांच्या लक्षात हा प्रकार आला. ते मनाशी म्हणाले, हिचं मन असं विचलित झालं आहे, हे काही योग्य नाही आहे. ते पटकन तिला नृत्य थांबवण्यास सांगून म्हणाले, तुझ्या मनात भलतेच विचार आलेत तर तू पृथ्वीवर जन्म घे. तुंगभद्रेच्या आणि कृष्णेच्या संगमावर जे गाव आहे तिथे मित्राचार्य आणि शरयू हे ब्राह्मण दाम्पत्य आहे. त्यांची कन्या म्हणून तू जन्म घे. अप्सरा दुःखी झाली. तिने शंकरांची क्षमा मागितली. ही शिक्षा कठोर होते असं विनवून उशापही मागितला. तेव्हा ते म्हणाले, तू माझी आराधना कर. मी तुला प्रत्यक्ष रूप घेऊन स्पर्श करीन. तुझी या मानसिक कर्मातून पूर्ण सुटका करण्यासाठी मलाही ते केलंच पाहिजे.
तरीही लक्षात ठेव, माझा तुला स्पर्श होताच तू तिथून मुक्त होऊन पुन्हा अप्सराच होशील. उशाप मिळताच ती अप्सरा भूलोकात कर्मदेवतांच्या सत्तेखाली येऊन त्या शरयू नावाच्या ब्राह्मणीची कन्या म्हणून ती जन्माला आली. तिचं नाव कदंबा असं ठेवलं गेलं. पुढे असं झालं की ती अत्यंत स्वरूप सुंदर कन्या जरी लग्नाच्या वयाची झाली तरी आईबापांच्या बरोबर शंकराच्या देवळात ती जात असे. तीच गोडी लागून नित्य शिवाची आराधना आणि जपही करीत असे. तिला लग्नच करायचं नव्हतं. पुढे एकदा ती एकटीच मंदिरात गेली असताना शिवलिंगाची पूजा करून परत फिरणार तोच लिंगातून श्री शंकर प्रकट झाले. गाभाऱ्यात तेज दिसलं आणि तिने मागे वळून पाहिलं. तो दिव्य देहधारी शंकर तिच्या मागे येऊ लागले. ती घाबरली आणि नदीच्या संगमावरून घराकडे पळू लागली. तेवढ्यात शंकरांनी तिला गाठलं, तिचा हात धरला. त्यांचा स्पर्श होताच तिचं शरीरच नष्ट झालं आणि ती तत्काळ मूळ रूपाला प्राप्त होऊन स्वर्गातही गेली. शंकरांनी आपलं वचन पूर्ण केलं, पण त्यांचं तेज कृष्णा नदीच्या पात्रात पडून व्हायला लागलं. शंकरांनी शशांगर राजाला पुत्रप्राप्ती होईल असा दृष्टांत दिला होता. तोही त्या रुद्रवीर्याने पूर्ण झाला. कारण असं की त्याच वेळी शशांगर राजा स्नान करून सूर्याला अर्घ्य देण्यासाठी नदीच्या पात्रात उभा होता. त्याने ओंजळीत पाणी घेण्यासाठी नदीत आपली ओंजळ बुडवली. तोच ते शिवतेज प्रवाहाबरोबर वाहत आलेलं त्याच्या ओंजळीत आलं आणि आश्चर्य असं की मानवी शरीराचा जेवढा तरी स्पर्श झाला तरीही त्या वीर्यापासून राजाच्या ओंजळीत अत्यंत दैदिप्यमान सुंदर असं बालक उत्पन्न झाला. राजा थक्क झाला. अयोनी संभव बालक हा कोण आहे? हा शंकराचाच अवतार. हाच तो त्यांनी दृष्टांत सांगितलेला पुत्र. आहा, धन्य झालो. शंकरा, भक्तवत्सला, कैलासनाथा, संगमेश्वरा, केवढी तुझी कृपा. असं म्हणत म्हणत तो लगेच अर्घ्य दानादी उरकून मंदिरात गेला आणि शिवलिंगासमोर बालक ठेवून त्याने शिवस्तवन केलं. त्याला पुत्र प्राप्त झाला. त्याने मंदाकिनीला सर्व काही सांगितलं आणि बालक तिच्या हाती दिला. पुत्र वात्सल्याने तिच्या स्तनातून दूध पाझरायला लागलं. पती पत्नी कृतार्थ झाली. राजा आणि राणी त्यानंतर कौंडिण्यपुरास आली. कृष्णेत तो पुत्र सापडला म्हणून त्याचं नाव कृष्णागर असं ठेवण्यात आलं. पुढे हा कृष्णागर मोठा झाला. त्याला 13वं वर्ष लागलं. त्याच्यासाठी राजाने मुली पाहण्यास प्रारंभ केला. तो इतका रूपमान होता की त्याला जोडीदारीण मिळणंच दुरापास्त झालं. आता राजा निराश झाला. पुढे काही वर्षांनी मंदाकिनी राणीही मरण पावली. राजा उदास राहू लागला. त्याला एकटेपणाचं दुःख असह्य झालं. त्यांनी मुलाच्या लग्नाची खटपट केलीच होती, पण त्याचं टिपण कुठं काही जमत नव्हतं. राजाने मकरंद नावाच्या आपल्या मंत्र्याला सांगून मग स्वतःसाठी कोणत्या उपवर मुलीची पत्रिका जमतीये का ते पाहण्यास सांगितलं. तेव्हा चित्रकूटचा राजा भूजध्वज याची रूपवती कन्या भुजावती हिची पत्रिका जमत होती असं आढळून आलं. उभयपक्षी विवाह ठरला आणि एका सुमुहूर्तावर राजा शशांकर आणि भुजावती यांचा विवाह झाला. त्यावेळी भुजावती 13 वर्षाची होती आणि कृष्णागर हा राजपुत्र 17 वर्षाचा होता. त्याने तिला आपली माता म्हणून राजाच्या विवाहात एकदा पाहिलेलं होतं आणि त्यानंतर काही महिन्यांनी घडलेली एक घटना कृष्णागराच्या जीवनाची वाताहात करणारीच ठरली. राजा शिकारीला गेला होता. कृष्णागर एका मोठ्या किंवा मोकळ्या जागी पतंग उडवीत होता. त्याने भुजावतीने त्याला पाहिलं. तिचं मन त्याकडे आकृष्ट झालं. दासीला सांगून तिने त्याला बोलावून घेतलं. पतंगाचा दोरा मित्राच्या हाती देऊन तिला भेटण्यासाठी तो आला. तिने दासीला दूर जायला खुणेनीच सांगितलं. स्वतः महालात शिरली. कशासाठी बोलवलं मला असं विचारित कृष्णागर आत आला. ती काहीच न बोलता कावरी बावरी होऊन त्याच्या अप्रतिम सौंदर्याकडे टक लावून पाहू लागली. तो जर असा चमकला. आता एकांत आहे असं पाहून भुजावतीने कृष्णागराजवळ आपला मनोविकार उघडा केला आणि प्रेम याचना केली. हे काय आई, हे पाप आहे. तू माझी माता आहेस. या राज्याची स्वामिनी म्हणून ती या वाड्यावर आलेली आहेस. छे छे, काय अदपात आहे हा, असं म्हणून कृष्णागर तडकाफडकी तिथून निघून गेला. तो आपला सावत्र मुलगा आहे हे तिला आधी माहितीच नव्हतं. ते कळलं तेव्हा भुजावती घाबरली.
झाल्या प्रकाराचा बोभाटा होईल. कृष्णागर सगळीकडे सांगेल. राजा आपल्याला घालवून देईल, नाहीतर मरणाची शिक्षा देईल. या विचाराने ती आता भयभीत झाली. आपल्या दासीला बोलावून तिने हे सांगितलं. आत्महत्या करून या दुष्कृतीला टाळावं असं तिने ठरवलं. पण तिची दासी मोठी चतुर होती. तिने भुजावतीची समजूत काढली. तिला एक युक्ती सांगितली. ती कोणती ते आपण पुढच्या अध्यायात आपण ऐकणार आहोत. तर आत्ता आपला हा अध्याय आपण इथेच पूर्ण करणार आहोत. पण आपण फलश्रुती ऐकूयात. ह्याची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाच्या पठणाने दृष्टीबाधा होणार नाही. आणि इति श्री नवनाथ कथासार अध्याय 30 संपूर्ण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.